मल्लप्पा संकटात आहे तरी बी त्याची माझ्यावरची भक्ती कमी नाही झाली. त्याला त्याच्या भक्तीचं फळ द्यायची वेळ आली आहे. भावा पुढे बळ आई कोणाचे सबळ, तरी देवावरी सत्ता कोण त्याहून परता. जाण भलं राम राम. राम राम. काय मदत पाहिजे? पंचांचा भाऊ आहे ना मल्लप्पा, त्यांचं घर कुठे आहे? यांचं घर होय इकडनं असं जावा वरच्या अंगाला. गावाच्या बाहेर आहे आणि जरा लांबी आहे, चालायला लागते. इकडे का? चालेल चालेल, मी येतो. तर तुम्ही कोण म्हणायचं? ते तुमच्या पंचांकडे जे पाहुणे आले ना, लक्ष्मण आप्पा, हा हा. त्यांचा मी सेवक. आमचा सेठजी लय मोठा माणूस आहे बघ. इकडे कशा पयाला आहे? सेठजीच्या पोराचं लगीन ठरवायचं आहे म्हणून इथे आलोय. अरे पण आमच्या पंचसनी पोरगीच नाही. त्यांना नाही, मल्लप्पाला आहे की. हा, मल्लप्पाच्या पोरीसाठी आलाय वय. वय पण खरं सांगतो, कोणाला सांगू नको. होय हे लगीन होईल असं काय वाटत नाही. का? मला असं समजलंय की पंचाचा भाऊ चांगला माणूस नाही. हा, मल्लप्पा चांगला माणूस नाही. होय, निस्ता देवदेव करत असतो. होतं ते समजा पैक उधळून लावलं. मी एक सांगू का, मल्लप्पा सारखा कोणी चांगला माणूस नाही बघ. आता चाललोय, समजेलच की खरं काय खोटं काय. तो गरीब आहे हे कळालं तर समजायचं लगीन मोडलं. म्हणजे तुझ्यावर आहे ते समज. त्याच्याकडे काय नसलं तर संपलंच की. आणि जर का त्याच्याकडे पैका आहे असं वाटलं, तो चांगला वाटला तर लगीन जुळलं. बराबर आहे, जावा तुम्ही भेटा. हा, होय. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर अव्वा, महादेव. जेवायला काय आहे? आता मीच शिल्लक आहे, खा मलाच. असं का बोलत आहेस? मग कसं बोलू? जे आहे तेच बोलते आहे की ग. हर हर महादेव. म्हणजे काहीच नाही का? हे बघ बघ, हे डबे रिकामे झाले तर सगळे. हर हर महादेव. मला खूप भूक लागली आहे बघ. अगं मग काय करू मी? सांग तुझ्या आप्पांना. आप्पा, ते तर महादेवाचं नाव घेण्यात गुंग आहेत. हर हर महादेव. म्हणू ना, काय झालं? महादेवासाठी घरच्यांनी काय उपाशीच राहायचं का काय? बोल त्यांच्याशी. बर अप्पा. हर हर महादेव. अहो अप्पा, काय झालं ग पोरी? सांग त्यांना काय झालं. घरात खायला काहीही नाही बघा, आणि मला खूप भूक लागलीये. आपण उपवास करणं हे महादेवाच्याच मनात आहे असं बोलू नका. हा, आता नाही, काहीतरी करू आपण. होईल काहीतरी. अहो नुसतं घरात बसू ना, काय होणार आहे म्हणते मी. उठा, काहीतरी करा. काय करू रुक्मिणी? अयो, काय करू म्हणून मलाच काय विचारताय हो? हा, कुठे काही काम मिळतंय का बघा, जावा. परवा तर शोधून आलो की सगळीकडे. दुष्काळामुळे कामच मिळत नाही बघ. मग आता आम्ही काय उपाशी म्हणायचे की काय? हा, नाही, होईल काहीतरी. आणि गायत्री, आता तुला खूप कमी दिवस हे सहन करावं लागणार आहे बघ. कारण तुझं लग्न लवकरच होणार आहे. अप्पा, मला नाही वाटत माझं लग्न होईल म्हणून. असं बोलू नकोस पोरी. हो, असं नको बोलूस. त्यांना चांगलं वाटेल तेवढंच बोल. हा, घरात खायला अन्न नाही आणि लग्न ठरवून आले तर पोरीचं.
चांगला मोठा तीर मारलाय हो तुम्ही. हर हर महादेव. अरे काय बालू, अरे कुठं चालला आहेस? कुठं नाही. लय काळजीत दिसतो आहेस. हाय जातो म्या. अरे काय झालं आहे? विचारतो इथं सांगाय काय होतं आहे? अरे काय नाही तर काय सांगू. अरे काय कसं नाही, कुठं तरी चालला असशीलच की. मंदिरात चालू आहे. मंदिरात सारखं कशा पाहिजे जातोस र? नाही परत जाऊन काय उपयोग आहे का तिथं? मला पगत होऊन बसशील. म्हणलं बघत म्हणजे अरे येडा, देवाच्या नादाला लागून येडा झाला आहे बघ त्यो. समज घालवून घेतलं बघ त्यानं, म्हणून म्हणलं. येडा नाही त्यो, त्याची देवावर भक्ती आहे, त्याचं फळ त्याला मिळणारच. अरे पर कवा संपलं की समज. संपलं नाही, अजून बाकी आहे. अरे तू म्हणतोस तसं झालं तर चांगलं आहे बाबा, पर नाही झालं तर लोकांचा देवावर विश्वास राहायचा नाही बघ. जाऊ दे, जा तू, मी बी जातो. लय ऊन आहे ना मग बाहेर. होय की. तुम्ही कशा पाहिजे इथं उभे? मध्ये बसा की. मी सेवकाची वाट बघत असतो. कुठे गेला देव? ते मल्लप्पांच्या घरी. मला पकड, त्याच्याकडे काय आला नाही म्हणजे काय काम आहे? काही नाही, सहज बघा. मग मला धाडायचं ना, मी गेलो असतो ना. एवढ्या उन्हाच्या तडाख्यात त्याला कशाला धाडलं? नाही नाही ठीक आहे, तो येईलच की इतक्यात. एवढा वेळ केशव मल्लप्पांच्या घरी पाहुणचार तर नसेल ना? मला पलाच खायला काही नाही, तो काय पाहुणचार करणार आहे? काय म्हणाला आता? काही नाही काही नाही. मी म्हणलं काय तुम्ही मध्ये बसा, तेव्हा आला ना मी त्याच्या संग बोलतो आणि मग तू मसनी बोलतो. काय बोलतो? असंच कवा सापडलं का घर का पुण्यांदा जायचं असं बोलतो. पण ते आले की मला बोलवायला सांगा. होय होय, हे तर मी आता आवाज देतो की. नाही नाही नाही, ते बोलावतील की. बर बर. माझ्या आवाजानं काय कानाला तडी जाते काय कोणाच ठाऊक. काहीच घडना. आता काय या घोड्याला बोलत बसाव काय? मल्लप्पाला समधी येडा म्हणत आहे, पण मल्लप्पा येडा नाही. त्याच्या भक्तीची किंमत नाही कुणास. तर म्या त्याच्या माग आहे, तरी बी त्याला सुखाने जगू देत नाही कोण. म्या मल्लप्पाचं वाईट होतील का? येळ जवळ आली आहे, आता बघतील समधी. किती बी संकट येऊ देत, म्या त्याच्या माग आहे. त्याचा माझ्यावर विश्वास आहे, त्यानं समधी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. राम राम. राम राम. मल्लप्पाचं घर कुठे आहे? हेच आहे की मल्लप्पाचं घर. मीच आहे बघा मल्लप्पा. तुम्ही? होय. आपण कोण म्हणतो मी? म्या लक्ष्मण शेठजीचा सेवक केशव. शेठजीने मला तुम्हाला भेटायला पाठवलं आहे. बर बर बर, या आत या, मी तुमच्या भोजनाची व्यवस्था करतो बघा. नाही नाही, जातो म्या, असंच आलो होतो. असं कसं? सेठजी कडून आला आहात तुम्ही?
न जेवता जाऊ देणार नाही बघा मी तुम्हाला. अहो पर काहीही बोलू नका. मी म्हणतो सेठजींनी काही निरोप पाठवला आहे का? हा नाही नाही, मी आलो होतो इकडे. अच्छा, जाऊ नये म्हणाले असतील. होय. या बसा तुम्ही. आलोच मी. अहो परत का आला आता? अगं लक्ष्मण सेठजीचा सेवक आला आहे बघ बाहेर. कोण हे लक्ष्मण शेठजी? अगं असं काय करत आहेस? आपल्या गायत्रीसाठी ज्यांच्याशी मी बोलून आलो तेच की ग. पण त्यांचा सेवक इथे कशासाठी आला आहे म्हणते मी? अगं तो आपल्या गावी आला होता. बघ सेठजीनी त्याला आपल्याकडे जाऊन यायला सांगितलं आहे वाटतं बघ. म्हणजे माणसं कशी आहेत, घर कसं आहे, हे सगळं बघायला पाठवलं असणार. आता काय हे लग्न होत नाही बघा. असं काही होणार नाही, काळजी करू नकोस. बरं मी काय म्हणत होतो, आधी त्या सेवकासाठी काहीतरी जेवायला दे. अहो आपली मुलगी आपली उपाशी आहे सकाळपासून. तिला काही देऊ शकलो नाही आपण, तर त्याला कुठून देणार म्हणते. अव्वा काही कर, पण त्या सेवकाला जेवायला दे. जर तो सेवक न जेवता गेला तर माझं लग्न मोडेल. अगं पण काहीच नाही घरात, काय देणार ग जेवायला? मल्लप्पा संकटात आहे तरी बी त्याची माझ्यावरची भक्ती कमी नाही झाली. याला त्याच्या भक्तीचं फळ द्यायची वेळ आली आहे. भावा पुढे बळ, आई कोणाचे सबळ, तरी देवावरी सत्ता कोण त्याहून परता. जाण भलं. सावकाश जेवण करा म्हणतो मी. सोन्याचं ताट? होय, काही अडचण तर नाही म्हणतो ना मी. नाही, मी सालगाडी माणूस आहे. आणि हे सालगडी काय माणूस नसतो का म्हणतो मी. जेवण करा. नका सेजीने का तर काहीही होणार नाही. पोट भरून जेवण करून घ्या म्हणतो मी. काही लागलं तर सांगा मला. वय. काही उपयोग नाही, नुसती मटकी ढुंडाळून. अगं पण त्याला न जेवता जाऊ देणं चुकीचं वाटतं बघ मला. आत्ता समजतंय तुम्हाला? हं? घरात काही नाही हे तुम्हाला माहित होतं ना, मग कशाला त्याला जेवणासाठी आग्रह केला तर तुम्ही? घरी आलेल्या पाहुण्याला मला उपाशी पाठवणं चुकीचं वाटतंय बघ. अहो मग मला विचारायचं तरी. आता काय करणार आहात?
जाऊन सांगणार आहात का घरात काही नाही निघून जा म्हणून? नाही, महादेवावर विश्वास ठेव, सापडेल काहीतरी घरातच. आता घरात काही आहे हे मला माहित की तुमच्या त्या महादेवाला हो? हे बघा हो, काय बघू. मूग डाळ आहे. याचंच बनव काहीतरी आता. काय बनवणार याचं? नुसतीच मूग डाळ आहे. त्याच्या सोबत काही नको का? खीर बनव ना. तुझ्या हातची खीर फार उत्तम होते. होय, खीर बनव. काही नसण्यापेक्षा थोडं असलेलं कधीही चांगलंच बघ. ठीक आहे. येतो मी बाहेर जाऊन, जरा सेवकाशी बोलवून येतो. काही गरज नाही बाहेर जायची. बोलता बोलता सगळं सांगून टाकालं. गप्प बसा इथंच. खीर बनवते, घेऊन जा. होय, इथेच बसा. ठीक आहे. हर हर महादेव, हर हर महादेव. भरलं का म्हणतो मी पोट? वय एवढं भारी जेवण मी उभ्या आयुष्यात कधी जेवलो नाही. लय भारी. हे घ्या. नाही, ठेवा तुमच्याकडे यायचं. काय? होय, माझ्याकडून तुम्हाला भेट म्हणून आहे बघा. नग नग, सोन्याचं ताट म्हणजे? तुम्ही पहिल्यांदा माझ्याकडे आला आहात. तुम्हाला असंच रिकाम्या हाताने पाठवणं बरोबर नाही. ठेवा तुमच्याकडेच. नग नग, एवढं खाऊ घातलं की. तरीही हे ताट आणि वाटी तुम्हाला भेट म्हणून ठेवा, माझ्या समाधानासाठी, नाही म्हणू नका. ठीक आहे, तुम्ही म्हणतायत तर येतो म्या. राम राम. होय, राम राम. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.